नमस्कार मंडळी. आज आपल्याकडे भारताची सांस्कृतिक वारसदार हे काम करणारी एक अगदी तरुण मुलगी आलेली आहे, गार्गी कोळपकर. तुझं स्वागत गार्गी, अभिव्यक्ती या वाहिनीतर्फे. थँक्यू. तर आपण नक्की ती भारताची सांस्कृतिक वारसदार म्हणजे काय आणि ती सध्या अमेरिकेत आहे, तर ती इथे काय करते हे प्रश्न तिलाच विचारून तिच्याकडूनच आपण सगळी माहिती घेऊया. तर तूच आम्हाला सांग की सांस्कृतिक वारसदार म्हणजे नक्की तू काय करतेस आणि अमेरिकेत कधी आलीस? मी अमेरिकेत आले मागच्या ऑगस्टला 2023 आणि भारताची सांस्कृतिक वारसदार म्हणजे हा एक युथ एक्सचेंज प्रोग्राम आहे. सो याच्यामध्ये हेच की संस्कृती, आपली भारताची संस्कृतीला जास्तीत जास्त प्रमोट करणं आणि प्लस तुम्हाला दुसऱ्या देशात जाऊन तिकडचाही एक्सपिरियन्स घेणं, हा त्याचा मेन उद्देश असतो. आणि यात आता याच्यात आम्हाला 3 ते 4 होस्ट फॅमिलीज असतात. म्हणजे आम्ही एकदम गोऱ्या फॅमिलीमध्ये राहतो, तेही लाईक 2-2 किंवा 3-3 महिने एका फॅमिली सोबत. अच्छा. मग असं असं आहे की म्हणजे आम्ही त्यांच्या घराचा एक हिस्सा आहोत, सॉर्ट ऑफ. की मग त्यांचे जे घराचे रूल्स असतील ते रूल्स फॉलो करायचे किंवा त्यांच्यानुसार राहायचं, ते जे खातील ते खायचं. सो हे जे ऍडजस्ट करणं असतं की अशा सगळ्या गोष्टींमध्ये कसं ऍडजस्ट करायचं, नवीन लोकांशी भेटताना नवीन लोकांमध्ये कसं मिसळून घ्यायचं. परत मग आम्हाला रोटरी दर महिन्याला एक स्टायपेंड देते, तर मंथली. सो मग तेवढ्याच पैशांमध्ये तुम्ही तुमचे इतर खर्च कसे करायचे, सो हा सुद्धा अनुभव येतो. सो हेच सगळं अनुभव म्हणजे मला असं वाटतं की जे अडल्टिंग आपण म्हणतो ते फक्त आम्हाला वयाच्या एक 17व्या-18व्या वर्षी आम्हाला एक्सपिरियन्स करता येतं. आणि तू आली आहेस ती रोटरीच्या तर्फे आलेली आहेस, बरोबर? हो, रोटरी. मग ती निवड म्हणजे निवड कशी झाली तुझी, त्याची काही प्रक्रिया असते का? हो, त्यांचा ऍप्लिकेशन फॉर्म असतो, म्हणजे अगदी मोठा असा 30 पानांचा असतो. त्याच्यामध्ये आपले पूर्ण डिटेल्स द्यायचे आणि ते आपल्याला विचारतात सुद्धा की तुमचे टॉप 4 कंट्रीज, तुम्हाला कुठे जायला आवडेल त्याचे नावं लिहायचं. तर माझं होतं पहिलं फ्रान्स, दुसरं जर्मनी, तिसरं नेदरलँड आणि चौथं अमेरिका. असं का म्हणजे हे देश तू का निवडलेलेस म्हणजे? खरं तर मला युरोपमध्ये जायचं होतं, पण आणि चौथं माझं अमेरिका होतं कारण माझे काका अरिझोनामध्ये राहतात आणि म्हणून एक अराउंड 7 वर्ष आधी मी इकडे येऊन गेले होते काकाला भेटायला. तर म्हणून एक साधारण आयडिया आली होती की इकडे कसं असतं. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी कंट्री व्हिजिट करायला जाता किंवा त्याच्यामध्ये राहायला जाता, या दोन्ही वेगळ्या गोष्टी असतात. पण तरी तुम्ही एका कंट्रीमध्ये गेल्यावरती तुम्हाला एक सॉर्ट ऑफ आयडिया येते की कसं साधारण असतं. तर ती आयडिया मला होती, म्हणून मग असं की जरा काहीतरी नवीन एक्सपिरियन्स करावं यासाठी दुसरं होतं. पण मग हे रोटरीच्या हातात असतं की आम्हाला कुठे पाठवायचं. अच्छा. आणि परत रोटरीच ठरवते की आम्ही कुठल्या स्टेटमध्ये, कुठल्या सिटीमध्ये जाणार. तर यांचं जे ऍप्लिकेशन असतं हे युजली इतर कल्चरल म्हणजे इतर ऍक्टिव्हिटीज तुम्ही काय किती करता आहे. आता जसं मी भरतनाट्यम मध्ये 10 वर्ष झाले भरतनाट्यम करतेय, एक 7-8 वर्षांपासून योगा करतेय, ड्रॉइंग आहे. सो कसं भारताच्या कल्चरच्या रिगार्डिंग हे सगळ्या गोष्टी करते. तर म्हणून मग माझं सिलेक्शन झालं. पण मग मुलाखत अशी होती का तुझी, का फक्त तो जो काय अर्ज भरलास तू तेवढंच? कधी कधी मुलाखत होते. आता माझा एक मित्र जो आला होता त्याची मुलाखत झाली होती, पण मला फक्त ते अर्जच भरायला त्यांनी सांगितलं आणि त्याच्यावरून त्यांनी मग सिलेक्ट केलं. तो डिपेंड्स. आणि तू असं म्हणालीस आता की तुम्हाला गोऱ्या कुटुंबामध्ये राहायला लागतं, मग आता तू एकटीच आहेस का तुझ्या बरोबर आणखी कोणी आहे? नाही नाही, आता मी माझ्या 4थ्या होस्ट फॅमिलीमध्ये आहे. तर फक्त यांचं कसं आहे, आता यांच्या इथे यांचे मुलं कॉलेजला आहेत, पण ते पूर्णपणे कॉलेजमध्ये शिफ्ट नाही झाले. त्यांचं सामान इकडेच त्यांच्या घरी आहे, म्हणून मग मी त्यांच्या इकडे गराज अपार्टमेंट मध्ये राहतेय. अच्छा.
पण ते त्यांच्या म्हणजे घराच्या मागेच आहे, सो असं ते फार दूर वगैरे नाहीये. हं. आणि मुख्य म्हणजे तू आमच्या शार्लटमध्ये आहेस सध्या, बरोबर? हो हो. तर आता उशिरा म्हणते, पण शार्लटमध्ये तुझं स्वागत. आणि किती महिने झाले तुला शार्लटमध्ये येऊन? मला झाले आता 9 महिने झाले. आता पुढच्या अच्छा 15 दिवसात म्हणजे मी परत जाईल. अच्छा म्हणजे तू आलीस ते पूर्ण वर्षभर हो हो. शार्लटमध्येच, म्हणजे जिथे तुम्ही जाल तिथेच पूर्ण वर्षभर राहता तुम्ही? तिथेच कारण की आम्हाला शाळेत जावं लागतं, म्हणजे माझी 12वी झालीये पुण्यातच. हा. पण इथे तुम्हाला एक्सचेंज मध्ये तुम्ही कॉलेज नाही करू शकत. तर तुम्हाला 11वी 12वीच करतात. म्हणजे मुलं साधारण असं करतात की 10वी करून 11वी साठी येतात हं, किंवा 11वी करून 12वी साठी येतात. हं, पण माझं ऑलरेडी 12वी झाली होती आणि मग माझे म्हणजे मला ही कल्पना खूप आवडली. त्यामुळे मग घरचे होते की ठीक आहे, एक एक वर्ष वाया गेलं तरी काही प्रॉब्लेम नाही, हं. पण हा जो अनुभव मिळतो तो सगळ्यात महत्वाचा. बरोबर. मग तू आता शार्लट मधल्या कुठल्या तरी शाळेत तू 12वी साठी जातेस का? हो, मी आता मायर्स पार्क या शाळेत जाते. अच्छा. मग तो अनुभव तुला कसा वाटतो, म्हणजे कशी? फार वेगळा आहे. पण उच्चाराचा एक प्रश्न येतो का का म्हणजे कारण अमेरिकेतल्या गोऱ्या कुटुंबाबरोबर वेळ घालवणं वेगळं आणि हो, शाळेत जाणं वेगळं ना. बरोबर. हा, तर मग काय काय वाटतं तुला, कसं आहे तर, म्हणजे वेगळं म्हणजे काय? शाळा तर फार वेगळी आहे. म्हणजे तुम्हालाही माहितीये, तुम्हा सगळ्या लोकांना आयडिया आहे साधारण की हो, काय फरक आहे. हो. पण मग माझ्यासाठी असं झालं की मला याचे काही मी ज्या शाळेत क्लासेस घेते त्याचे काही क्रेडिट्स मला मिळत नाही. हं, आणि जसं मी म्हंटल की मी हा गॅप इयर घेऊन रिपीट करतेय 12वी, हं, त्यामुळे मला काही डिग्री वगैरे म्हणजे सर्टिफिकेट ते काही मिळत नाही. हं. म्हणून माझं असं होतं की कशाला असे हार्ड क्लासेस घ्यायचे, एपी वगैरे. तर सोपे म्हणून मी सोपे क्लासेस घेतले. पण मला आता असं वाटतं की हार्ड क्लासेस घ्यायला पाहिजे होते, कारण की सोप्या क्लासेसमध्ये जास्तीत जास्त 9वीतले मुलं असतात हा. आणि हार्ड क्लासेसमध्ये 12वीतले. पण म्हणजे ते हे तुला सांग थोडक्यात कंटाळवाणं व्हायला लागलेलं असेल वर्गात. हो, कारण की म्हणजे तेच की वर्गामध्ये टीचर्स सुद्धा 9वीच्या याच्यानी शिकवतात आणि तुमचे क्लासमेट सुद्धा लहान. आणि हे मला माहित नाही, कारण आपल्या इथे अजूनही असंच आहे की 12वी म्हणजे 12वीचाच क्लास फक्त. हं. तर मग हे खूप वेगळं होतं माझ्यासाठी. आणि त्यानंतर मग अजून एक मला जाणवलं की इकडचे जे 12वीचे मुलं आहेत ते आता त्यांचं स्कूल लाईफ वगैरे झालं असं त्यांना एकच पडली असते की कधी मी शाळेतून बाहेर निघतो. बरोबर, कारण त्यांची पुढच्या शिक्षणासाठी जायची तयारी सुरू झालेली असते ना. बरोबर. आणि तर त्यांचं त्या शेवटचं वर्ष असतं, त्यामुळे त्यांना काही हो. नसतं. हं. त्यांना काही नसतं आणि परत जेव्हा तुम्ही 12वीत असता तुमचं ऑलरेडी फ्रेंड सर्कल असतो. तुमचे मित्रमैत्रिणी झालेले असतात. तर मग मला हेच खूप म्हणजे इथे मित्रमैत्रिणी करणं फार कठीण गेलं. कारण की एक माझ्या क्लासमध्ये सगळे 9वीतले मुलं. नंतर दुसरं मी 12वीतल्या लोकांना म्हणजे जास्ती भेटलेच नाहीये. अजून सुद्धा मला अर्ध्याच्या वर लोक 12वीतले माहित नाहीये. आणि मग तेच की मला माझ्या वयाचे मुलं हवे होते, कारण मी 18 वर्षांचे आणि माझं असं डोक्यात की मी 14-15 वर्षाच्या मुलांसोबत काय काय? करू. हं, हं. तर बरोबर म्हणून आहे. ते ते फार कठीण गेलं मला. मग माझे झाले काही मित्रमैत्रिणी झाले जे 11वीत आहे हं. ते. म्हणून मग असं होतं की ठीक आहे, 11वी एवढं काही वाईट नाहीये. आणि परत माझ्यासाठी अजून एक फार वेगळं गेलं, कारण की मी 10वी 11वी 12वी पुण्यात हे ओपन स्कूलिंग केलं. हा, ते आपण त्या प्रश्नावर आपण येणारच आहोत. पण त्याआधी अच्छा. मला तुला त्याआधी मला तुला असं विचारायचंय की तू म्हणालीस की सांस्कृतिक वारसा म्हणजे आपल्या संस्कृतीची इथे ओळख करून देणं, म्हणजे तू बरोबर. गोऱ्या कुटुंबात राहतेस तेवढ्या पुरतच ते मर्यादित आहे का तू इथे कार्यक्रम करतेस, म्हणजे नक्की नक्की तू कशी अच्छा. आपल्या संस्कृतीची ओळख करून देतेस? तर आता हेच की आम्हाला गोऱ्या कुटुंबात राहायचं असतं आणि आम्ही रोटरी तर्फे आलो आहे, तर रोटरीचे दर मीटिंग आम्हाला अटेंड करावे लागतात. हं, तर मग माझ्या हा एक छान किस्सा आहे की मी आले, जस्ट लँड झाले इकडे 13 ऑगस्टला, 13 का 14 ऑगस्ट. हं. आणि 15 ऑगस्टला होता ट्यूजडे आणि इकडे रोटरी मीटिंग दर ट्यूजडेला होतात. आणि मला भाषण द्यायचं होतं.
तर माझा अगदी दुसराच दिवस 15 ऑगस्ट म्हणजे आपला इंडिपेंडन्स डे. तर मी एकदम रोटरीच्या एवढ्या मीटिंग मध्ये, कॉन्फरन्स मध्ये असं तिरंगाचं छान कुर्ती वगैरे घालून गेले आणि छान मस्त स्पीच दिलं. सो तो एक फारच असा छान अनुभव होता. आणि जे जुळून आलं की 15 ऑगस्ट आणि माझं पहिलं स्पीच, ते एक फारच कमाल अशी गोष्ट घडली. म्हणजे तर खरी ते सांस्कृतिक वारसदार म्हणून तुला प्रतिनिधित्व करता आलं असं तुला वाटलं? खरंच खरंच. तर ते एक छान झालं. आणि त्यानंतर मग इकडे की शाळेत जसं इंटरनॅशनल डे असतात, तर मग तेव्हा मी इंडिया बाबतीत म्हणजे आपल्या भारत बाबतीत सगळी माहिती देणं, प्रेझेंट करणं त्यांना. आणि जसं मी म्हंटल की मी डान्स सुद्धा करते. मग आत्ताच मी आमच्या शाळेत झालं होतं इंटरनॅशनल डे, तेव्हा मी लावणी सादर केली होती. अच्छा. महाराष्ट्राचा फोक डान्स म्हणून. कोणती लावणी? आणि वाजले की बारा. सो ते झालं. मस्त घुंगरू वगैरे बांधून केले. तर एकदम अशी धम्माल झाली शाळेत, माहोल एकदम. त्यानंतर एका दुसऱ्या शाळेत सुद्धा इंटरनॅशनल डे होता. एलिमेंटरी स्कूल होती, पण तिकडे मग मी भरतनाट्यमचं थोडंसं सादर केलं आणि इंडियाबद्दल जास्तीत जास्त लोकांना माहिती सांगणे, त्याच्यावरती भर दिला मग मी. त्यानंतर असेच जे शाळेत छोटे छोटे, आता जसं मी डान्समध्ये आहे तर मी मॅरिज पार्क मध्ये सुद्धा डान्स क्लास हा घेतीये. तर त्याच्यामध्ये जे कॉन्सर्ट असतात, शोज असतात, मग त्याच्यामध्ये सोलो इंडियन डान्स फॉर्म, मग एकदा मी तांडव केलं, शिवतांडव. अच्छा. आणि मग आमच्या शाळेत एक टॅलेंट शो होता, त्याच्यामध्ये मी हे केलं, जोगवा, जो देवीचा माहिती असतो. आहे. तो एकदम असं काय म्हणतात ना. हो, आणि मला नक्की खात्री आहे की इथे कुणी बघितलेलं पण नसेल पूर्वी ह्याच्या हो आधी. हो. आणि मी एकदम म्हणजे असं हळदीचं मळवट वगैरे भरून असं मेकअप वगैरे सगळं केलं होतं एकदम पद्धतपणे. तर मग ते एक असं झालं. तर अशा छोट्या छोट्या गोष्टीतून संधी साधून तुम्ही कसं पुढे जाता हे तुमच्या कॅलिबरवरती आहे. आणि मग मी इकडे तेच नाही, मग इकडे आता मी इथे आले तर मग मी आपल्या लोकांशी भेट देण्याचा प्रयत्नच करत होते. पण मला हे मराठी मंडळ तर फार लेट सापडलं, म्हणजे अगदी गौरी गणपती सगळं झाल्यानंतर. सो ते एक थोडस असं झालं की बापरे फारच लेट सापडलं. पण असंच की छोटे छोटे जे इंडियन फेस्टिवल्स मग होतात शार्लेटमध्ये किंवा शार्लेटच्या जवळपासच्या गावांमध्ये, मग तिकडे काहीतरी करून पार्टिसिपेट करणं, म्हणजे असं छोट्या छोट्या गोष्टी संधी मी शोधत असते. मी इकडे आले होते शार्लेट मराठी मंडळच्या स्प्रिंग फेस्टिवल. अच्छा, मग तिथे पण केलेलं? तिकडे लावणी सादर केली होती एकदम नऊवार वगैरे घालून. तर ते आता पावसात. वाव. तर मी आता त्या प्रश्नाकडे येते की मी फेसबुकवर तुझ्या आईच्या पण हे वाचल्या, त्याच्यातून मला कळलं की तुझ्या आईचे योगदान ह्याच्यामध्ये कितीतरी आहे. हो. तर आता त्याच्याबद्दल सांग, कारण तू ते शाळेचं जे म्हणालीस हो हो. बाहेरून शिकायचं, हे सुद्धा बरोबर. तुझ्या आईने ठरवलं हो. वाटतं. तर तर हो. तर माझं म्हणजे कल माझं याच्यातच होतं, डान्स आणि ड्रॉइंग मध्ये. म्हणून लहानपणीपासून याच्यातच असं बेस्ट असं राहायची मी. मग घरच्यांना, आई बाबांना कळालं होतं जेव्हा मी 7वी-8वीत होते की मी काही करेल तर ते डान्स किंवा ड्रॉइंग मध्येच करेल करिअर. तर मग आईच्या डोक्यात हेच होतं की आपण ओपन स्कूलिंग करू, म्हणजे शाळेची जी भानगड असते की हे असाइनमेंट ते असाइनमेंट, हे करा ते करा, ती भानगड नाही. आणि मला ज्याच्यामध्ये करिअर करायचं त्याच्यात मी फोकस करू शकते. तर पहिले तिने माझ्या समोर मांडलं, माझ्या आणि बाबासमोर. तर मी आधी अशीच होते की गरज आहे का असं करायची. तर मग फायनली मीच ठरवलं. मग तिचं हेच होतं की फायनल चॉईस तुझाच आहे, पण मी एक ऑप्शन मांडून ठेवला. मग मी म्हटलं की चालेल, एक 10वी साठी करू. मग 10वीचं मला छान वाटलं तर आपण 11वी-12वी पण करू. आणि नेमकं आमचं असं झालं की 10वी आमची 2020 मध्ये झाली, जेव्हा कोविड आला. तर तसंही सगळंच ऑनलाईन झालं. पण 10वी सुद्धा म्हणजे शाळा सोडताना जे शाळेचे जे डिरेक्टर आहे ते आमचे फॅमिली फ्रेंड आहेत. ते सुद्धा म्हणे की हिची 10वी तरी होऊ द्या, मग हे सगळं करा. हिची 10वी किंवा 12वी होऊ द्या, मग जे करायचंय करा. 10वी मध्येच असं, कारण आपल्या इथे तुम्हाला माहित असेल 10वी आणि 12वी याच्यावरती फार जोर असतो. बरोबर. हो.
तर लोकांकडून तर हेच ऐकण्यात येत होतं. पण माझे आई बाबा होते की नाही काहीतरी, म्हणजे माझ्या आईचं असं म्हणणं होतं माझ्या शाळेच्या डिरेक्टरला की मला हा एक प्रयोग करून बघायचा आहे. एकतर माझी मुलगी तुमच्या शाळेत ठेवा आणि तुमचे कुठले तरी एक मुलगा द्या मला प्रयोग करायला, नाहीतर मला एकच मुलगी, मी तिच्यावरती प्रयोग करेल. सरळ म्हणणं होतं तिचं. त्या मग मग मी केलं, ओपन स्कूलिंग केलं. सो 10वी केलं आणि लॉकडाऊन होता तर तेव्हाचा काळ थोडासा म्हणजे सगळाच कठीण गेला. पण त्यात सुद्धा मग लॉकडाऊन मध्ये मी माझं घरी म्हणजे बाबांसोबत फिटनेस सुरू केलं. बाबांसोबत रोज घरी सूर्यनमस्कार इथून बेसिक पासून सुरू केलं. त्यानंतर ड्रॉइंग आणि डान्स करायला मला फार वेळ मिळाला, कारण लॉकडाऊन मध्ये आपल्याकडे कामच नव्हतं काही करायला. मग मी त्याच्यावरती पूर्ण फोकस केलं. आणि जसं जसं 11वी 12वी झालं मग मी डान्स क्लास सुरू केलं. सो मला बॅले शिकायची खूप इच्छा होती आणि तेच वन ऑफ द रिझन होतं की मला फ्रान्सला जायचं होतं. अच्छा. कारण तो तिकडचा डान्स फॉर्म आहे. तर बॅले शिकायची फार इच्छा होती. पुण्यात सगळीकडे शोधून झालं, काही मिळालं नाही. मग आम्ही मुंबईला गेलो. मी 1 महिना मुंबईत राहिले. मुंबईमध्ये सगळं शोधलं. मग तिथून एका कनेक्शन मधून कळलं की पुण्यात आहे कोणीतरी घेतं बॅले. मग मी पुण्यात जायचे. मग तोही प्रवास असा, कारण तेव्हा गाडी नाही, कारण 15-16 वर्षाचेच होते मी. तर आणि घराच्या म्हणजे एक 30-40 मिनिटांवरती तो क्लास होता. मग रोज सकाळी बसनी जायचं, बसनी यायचं. मग 2 बसेस बदलून तिकडे पोहोचायचं. मग बसचे टायमिंग इकडे तिकडे झाले. तर मग ते सगळं म्हणजे फार जो स्ट्रगल म्हणतो ना तो केला, कारण माझे घरचेही असं होते की हे तुला करायचंय तर तू हे सगळं केलंच पाहिजे. आम्ही तुला नेहमी गाडीने सोडणं आणणं करणार नाही आहोत, तुला करायचंय तर कर. मग असं सगळं स्ट्रगल करता करता मग मी ते केलं. मग मी रोज 1 तास बॅलेचा क्लास, 1 तास 1-2 तास भरतनाट्यमचा क्लास, 3 तास जिम मध्ये वर्कआउट सुरू केलं आणि 1 तास योगा. कारण की बॅले शिकल्यावरती तुम्हाला स्ट्रेंथ आणि फ्लेक्सिबिलिटी ही दोन्ही गोष्टींची गरज आहे. आणि लोक वयाच्या 3 वर्षी वयाच्या 3ऱ्या वर्षी सुरू करतात आणि मी केलं 16व्या वर्षी. तर ते फारच कठीण होतं. म्हणून माझं असं होतं की ठीक आहे करून तर बघू. पण कौतुकास्पद आहे की तू ते केलं. असं दिसतंय की आई वडिलांनी तुला पूर्णपणे स्वावलंबी बनवलेलं आहे या सगळ्या ह्याच्यातून. खरंच म्हणजे त्यांनी फार सपोर्ट केलं. पण असाही एक काळ आला होता की मी ओपन स्कूलिंग करत होते आणि मला काही मित्रमैत्रिणीच नाही, कारण मी माझा डान्स आणि फिटनेस याचवरती लक्ष द्यायचे. आणि जेव्हा माझे परीक्षा सुरू असायचे तेव्हा माझ्या मित्रमैत्रिणींच्या सुट्ट्या, जेव्हा त्यांच्या परीक्षा तेव्हा माझ्या सुट्ट्या. आणि एकदा अशी मी खूप फ्रस्ट्रेट होऊन झाले होते की मी काय करू, मला कोणीच नाहीये माझ्याशी बोलायला सुद्धा. सो तो एक काळ थोडासा खराब होता. पण तेच माझ्या आई बाबांनीच म्हटलं, मग त्यांचं असंही म्हणणं होतं की तुला 11वी 12वी सारखं कॉलेजमधून करायचं असेल तुला पूर्ण फ्रीडम आहे काय करायचं तुला. पण नंतर मग मी माझ्या गोष्टींवरती लक्ष देत गेले आणि कम्युनिटी ओव्हर कॉम्पिटिशन असं म्हणून एक मीटअप्स व्हायचे, बिझनेस प्रोफेशनल मीटअप्स. तर तिथे मीच एकटी 17 वर्षाची मुलगी होती. तिकडे सगळे 23 आणि अबावच होते आणि तिकडे सगळे बिझनेस प्रोफेशनल्स होते सगळ्या फील्डचे. तर मग तिकडे कसं मीटअप व्हायचं, म्हणजे लोकांशी नेटवर्क करणं, म्हणजे रिअल वर्ल्ड मध्ये तुम्ही प्रोफेशनल वर्ल्ड मध्ये तुम्हाला स्वतःला तुम्ही कसे दाखवाल आणि बाकीच्यांशी कसं नेटवर्क कराल, आणि हे सगळ्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या. आणि त्यांचे सेशन सुद्धा चालायचे की पर्सनल ब्रँडिंग काय, मार्केटिंग काय, मग ग्रूमिंग कसं करायचं, म्हणजे सगळे जे एका प्रोफेशनल वर्ल्ड साठी जे स्किल्स वगैरे लागतात ते सगळं तिकडे शिकायला मिळाले. आणि हेच सगळं करत असताना मला माझं पहिलं कमर्शियल प्रोजेक्ट सुद्धा मिळालं डान्सचं. अच्छा. सो ते असं की साऊथ मधले कोणीतरी होते आणि त्यांना जीजस या थीम वरती सेमी क्लासिकल डान्सचा व्हिडिओ हवा होता. तर मग त्याच्यासाठी त्यांना 3 ते 4 डान्सर्स, मग मी डान्सर्स हायर केले. मग मी स्वतः कोरिओग्राफी केली. मग मी स्टुडिओ हायर केला की प्रॅक्टिस कुठे करणार. मग फोटोग्राफर हायर केला की तो आमचं शूट करेल सगळं व्हिडिओ, फायनल व्हिडिओ 5 मिनिटाचं. मग रोज रिहर्सल्स ते शूट करणं आणि मग कॉस्ट्युम डिझाईन हे सगळं करणं, म्हणजे जो एक प्रोडक्शनचा फील होता कमर्शियलाइज्ड त्याचाही फील मिळाला मला. तो अशा म्हणजे मी असं म्हणते की
मी शाळेची लाईफ नाही जगलीये, पण मी रिअल वर्ल्डच्या बऱ्याच गोष्टी जगल्या. आणि तू आता म्हणतेस की तुला शाळेचं आयुष्य जगता आलं नाही, हो. पण जर विचार केला तर आता बघ ना, तू बाहेरून शिक्षण घेतलंस आणि इथे येऊन शाळेत गेलीस, तर एकदम हो. ना एकदमच वेगळा अनुभव तुला मिळाला तो. खूपच वेगळा अनुभव. तर त्याच्यावरून मी तुला आणखीन विचारेन की आता तू ह्या गोऱ्या कुटुंबामध्ये राहतेस, हम्म. तर तुला काय फरक जाणवतो आपल्या आपल्या भारतीय कुटुंबांमधला आणि या कुटुंबामध्ये, किंवा अ, हम्म. एकूणच म्हणजे दोन ह्याच्यात एकूण. तुला. हा, म्हणजे जवळजवळ तू आता 10 महिने तू त्यांच्याबरोबर राहतेस, हो. तर काय सांगशील काही खटकणाऱ्या गोष्टी किंवा काही चांगल्या पद्धती म्हणजे ह्याच्याबद्दल? फार इकडे सुद्धा लोक फार वेगळे आहेत. आणि पहिले की मी आतापर्यंत 4 ते 5 कुटुंबांमध्ये राहून झालेला आहे. तर मला अच्छा. ते इतकी चांगले वाईट दोन्ही प्रकारचे अनुभव आले. आणि माझ्या पहिल्या कुटुंबासोबत माझं एकदम असं सख्य नातं झालं, कारण की मी त्यांच्याकडे पहिलीच एक्सचेंज स्टुडंट, आणि ते माझे पहिलेच फॅमिली. हम्म. आणि सो मग ती बॉन्डिंग सुद्धा छान झाली. म्हणजे जी ती माझी होस्ट मॉम आहे, ती अगदी मला माझी आई असल्यासारखं ती माझं एवढं करते. हम्म. सो असंही लोकांना भेटले. पण मग काही अनुभव असेही आले की म्हणजे न्यू इयरला मी दुसऱ्या घरी होते आणि मी फार एक्सायटेड होते, कारण न्यू इयर आपला सण नाही. हम्म. त्यामुळे माझे आई बाबा एवढं काही घेणं देणं नाही त्यांना. पण मला मी आवडायचं सेलिब्रेट करायला. मी जायचे मित्रमैत्रिणींसोबत बाहेर. मग हम्म. इकडे मी फार एक्सायटेड होते की मी याच लोकांचा सण आहे, तर काहीतरी छान होईल. हम्म. आणि माझी एक होस्ट सिस्टर सुद्धा होती घरी. आणि मग मी पहिले माझ्या पॅरेंट्सला विचारलं, होस्ट पॅरेंट्सला. ते म्हणे की नाही ग, आमचे प्लॅन्स आहेत, आम्ही चाललोय बाहेर जेवायला. तू घरी असशील तर ओ, तू तुला तुझ्या. नेलंच नाही त्यांनी? नाही. ते म्हणाले की तुझ्या होस्ट सिस्टरला विचार, म्हणजे त्यांच्या मुलीला. हं. तर मग मी तिलाही विचारलं की काय करायचं आपण. मग तिचं असं होतं की नाही अगं, मी माझ्या फ्रेंडच्या पार्टीमध्ये चालली आहे, तू एकटीच असशील घरी जेवायला. हं. आणि ते फार, म्हणजे मी अगदीच रडायला आले, कारण की मी एवढा एक्सायटेड होते आणि मला तो अनुभव हवा होता आणि माझे एक्सपेक्टेशन्स होते. हं. हं. तर मग असेही काही अनुभव आले. मग काही असे होते की काही वेळेस जेवायला मी एकटीच असायची घरी. हं. आणि मग ते असं असायचं की हा हे हे आहे, तू तुझं बनवून घे. पण मला मला काय वाटलं की तू जी इथे आलीस ते एकाच कुटुंबात राहिलीस, तसं नाहीये का? दोन दोन नाही महिने नाही. मग ते हो, कसं? 2-2. म्हणजे आयडियली 3. हो, 3 महिने एका कुटुंबात असं अच्छा. असतं. पण आता माझं कसं झालं की मी 3 होते माझे कुटुंब, पण क्रिसमसच्या वेळेस 10 दिवस माझे कुटुंबांचे बाहेर गेले होते, त्यांचे वेगळे प्लॅन्स होते. तर हं. मग ते 10 दिवस मी अजून दुसऱ्या कुटुंबांसोबत राहिले. पण मग असं नसतं का, जर तुम्ही अ, मुद्दाम भारतातून एक हम्म. सांस्कृतिक वारसदार म्हणून आलेलो असो आपण, तर हो. मग त्यांनी पण म्हणजे त्या कुटुंबाने पण तुला घेऊन जायला पाहिजे ना, ते जिथे जातील ते, तर त्यांच्यावर बरोबर. बंधन नसतं का? बंधन नाही, म्हणजे असं असतं की जे त्या कुटुंबाला बरोबर वाटेल, त्या ते कुटुंबांना तर. वाटलं की मला घेऊन जावं सोबत, तर ठीक आहे. आता क्रिसमसच्या वेळेस झालं असं होतं की त्यांचे फ्लाईट आणि हे सगळं आधीच बुक झालं होतं. हां. सो त्या कारणामुळे मला जाता नाही आलं त्यांच्यासोबत. मग त्यांनी आधीच म्हटलं होतं. जसं आत्ताचे माझे जे कुटुंब होते ते ऍक्च्युली सिंगापूरला गेले होते 10-15 दिवस, पण त्यांच्या रोटरीचीच कॉन्फरन्स होती. अच्छा. सो मग मी परत 15 दिवस वेगळ्या कुटुंबांसोबत राहिले. मग तिकडे मला अजून एक होस्ट सिस्टर होती. मग तो परत फील वेगळा, की कारण म्हणजे मी एकुलती एक आहे. हं. आणि मी कधी अशी बहीण भावांसोबत राहिलेली नाहीये घरी. तर हं. तो अनुभव जो होता की एका बहिणीसोबत राहणं, मग बहिणीसोबत असं बाहेर जाणं, मग आपण जे करतो की बाहेर जाताना मुलींचं असतं की काय घालायचं ते हं. एकत्र डिस्कस करायचं. या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्याच अनुभवायला मिळाल्या. हं. तर ते असं सगळ्या कुटुंबांसोबत वेगवेगळं होतं. पण एक आहेच की जे आपुलकी म्हणतो, म्हणजे काही कुटुंबांना जे मनापासून म्हणजे असेही काही कुटुंब होते ज्यांनी सगळं मनापासून केलं. हं. पण काही असेही होते की ज्यांनी करायचं म्हणून केलं आणि हं. त्यांच्यावरती कुठला फोर्स नव्हता, पण त्यांचंच काहीतरी असेल किंवा. शेवटी म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती असं जे आपण म्हणतो, हो. ते बरोबर. कुठल्याही देशात गेलात तुम्ही तरी, भारतात सुद्धा किंवा इथे हो. सुद्धा, प्रत्येकाचे अनुभव ते वेगवेगळे येत असतात. वेगळे असतात.
तर मला तुला पुढचा असा प्रश्न विचारायचा आहे की भारतातल्या कुणाला म्हणजे तुझ्या वयाच्या कुठल्याही मुलाला किंवा मुलीला इथे यायचं असेल सांस्कृतिक वारसदार म्हणून, तर त्यांनी काय करायला पाहिजे? अ, तर एक्सचेंज मी रोटरी कडून केलाय, पण असे बरेच एक्सचेंज ऑर्गनायझेशन असतात. पण मी म्हणेल रोटरी हे वन ऑफ द ऑथेंटिक आहे, कारण की ती सगळी तुमची काळजी घेते आणि ते पूर्ण फॅमिलीची बॅकग्राऊंड चेक करतात की काही तुम्हाला त्रास नाही. आणि तुम्हाला 2 काउन्सिलर सुद्धा देतात की तुम्हाला काही होस्ट प्रॉब्लेम, फॅमिली सोबत प्रॉब्लेम आला की त्यांना पहिले कॉन्टॅक्ट करायचा. तर हं, म्हणून रोटरी इज वन ऑफ द ऑथेंटिक. पण मग तुम्ही तेच की जर का तुम्हाला रोटरी क्लब माहित नसेल, कारण मला असं वाटतं की भारतात प्रत्येका सिटीमध्ये आता रोटरी क्लब झालेले आहेत. हो, तर तुम्हाला रोटरी क्लबची माहिती नसेल तर तुम्ही सर्च करू शकता गुगलवर, किंवा तुमच्या कोणी एखाद्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी रोटरी क्लबचं निघालं तर हं. तुम्ही त्यांना विचारू शकता की असं असं एक्सचेंज प्रोग्राम बद्दल आम्ही ऐकलं, तर आम्हाला कुठे माहिती मिळेल याची. आणि अर्थातच तुम्ही गुगलवर सर्च केलं तर आय गेस तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. आणि मुख्य म्हणजे तुमच्या अंगी असे काहीतरी कलागुण असणं आवश्यक आहे ना, कारण हो, तुम्ही इतर. हा सांस्कृतिक वारसदार म्हणून तुम्ही या देशात येत आहे. हो, तर या हो. या देशातलं तू तू काय घेतलंस मग, असं जर सांस्कृतिक वारसा या दृष्टीने अ, म्हटलं? या देशात तसं तर खूप वेगळं आहे. पण की हेच की म्हणजे इकडे मी म्हणेल की इथे फार मला असे काही अनुभव आले की जे खरंच डिफिकल्ट होते, किंवा भारतात असते तर मला ते तसे अनुभव नसते आले. तर त्यामुळे मी घडले, किंवा मला कळालं की एखाद्या अशा सिच्युएशन मध्ये काय कसं करायचं. तर ती जी समज आहे ती समज आली. त्यानंतर इकडे लोक जास्तीत जास्त इंडिपेंडंट असतात, मग ते इंडिपेंडन्सी आली. त्यानंतर म्हणजे डिरेक्ट की आपल्या इथे कसं आपण खूप लोकांना गोंजारतो, आणि इथे लोक अगदीच डिरेक्ट असतात की हो. असं असं आहे, हो तर हो, नाही तर नाही. तर आणि ती एक शक्यतो गोष्ट. उगाच वरवरचं पण एक तर वरवरचं बोलत नाहीत. आणि म्हणजे हो. माझा स्वतःचा अनुभव असा, मला नेहमी असं वाटतं की आपल्या मुलांबद्दल वगैरे बोलताना भारतीय पालकांचं थोडंसं असं हे असतं की पटकन सांगत नाहीत जर त्यांच्यातला हो, कमीपणा. पण इथे तसं बरोबर. कोणी करत नाही, ते तसं नाही. असेल तर सरळ सांगतात तसं. म्हणजे असं यांच्याकडे एक्सेप्टन्स लेवल खूप आहे की हा आहे कमीपणा तर हा, आहे. हा, हा. असं. सो ते गोष्ट. सो अशा आहेत काही गोष्टी. तो मला आता अजून एक अनुभव आला की जे तुम्ही विचारत होते ना की अजून काय असे अनुभव आले होस्ट फॅमिली सोबत. तर मी म्हणजे जस्ट माझ्या पहिल्या कुटुंबामधून दुसऱ्या कुटुंबात गेले होते, आणि मला स्कूल बस होती. तर स्कूल बस ही तुम्हाला चेंज करावी लागते. तर ते सगळं होस्ट फॅमिली शाळेशी कॉन्टॅक्ट करतं. तर काही कारणामुळे ती स्कूल बस इकडे लवकर शिफ्ट नाही झाली, म्हणजे माझा बस स्टॉप वगैरे. तर पहिले 1-2 दिवस त्यांनी मला सोडलं शाळेत. मग नंतर ते म्हणे की अगं आम्ही सगळेच काम करतो तर आम्हाला रोज रोज सोडणं शक्य नाही, तर तुला शाळेत चालत जावं लागेल. आणि ते होतं 30 मिनिटं एका साईडनी, म्हणजे घरून ते शाळेत जाणं हे होतं 30 मिनिटांचं चालत जाणं. हं. आणि तेही इकडच्या थंडीमध्ये, आणि सकाळी इकडे अंधार असतो 6 वाजता, हो, हो. लाईक थंडीत. तर तो एक फारच असा वेगळा अनुभव पण मग होता. तू म्हणजे चालत खरंच जात होतीस का? हो, मी खरंच पण मग चालत जायचे. वाव, पण मग त्या लोकांनी खरं तर ती काळजी घ्यायला पाहिजे होती ना, म्हणजे त्यांच्याकडून होत बरोबर. नसेल तर त्यांनी रोटरीशी संपर्क करून त्यांना सांगितलं बरोबर. पाहिजे किंवा शाळेशी संपर्क करून. एक्झॅक्टली. हा. तर आता मी जसं म्हटलं की काही कुटुंब फार मनानी करतात, काही कुटुंब एवढं मनानी नाही करत, किंवा त्यांचं असं असतं की असं आहे तर असं आहे, तुम्हाला हं, राहायचं ऍडजस्ट करा तुम्ही. हं. तर त्यांचं सरळ तसं होतं की आम्ही आहोत सगळेजण वर्किंग आहोत, आम्हाला लवकर आमच्या आमच्या गोष्टी असतात, आम्ही दरवेळेस तुझ्याकडे लक्ष नाही देऊ शकत, हे त्यांनी सरळ म्हटलं. आणि याच कुटुंबाने आधी 2 एक्सचेंज स्टुडंटला सुद्धा होस्ट केलं होतं अच्छा. कोविडच्या आधी. हा. तो मग पहिले मग एक आठवडा मी शाळेत रोज चालत जायचे, चालत यायचे. आणि तेही इतक्या थंडीमध्ये, जी हो ना. थंडीची आपल्याला म्हणजे मला तर सवय सवय नाही. नसते. हो, हो. आम्हाला पण तर नाही अजून.
हो ना. तर तो एक असा एक्सपिरियन्स होता. कदाचित असंही असेल, म्हणजे आता तू किती एक एक 10 महिने झालेत ना तुला हो, इथे राहून. राहुल. जेवढं जेवढं तू जग आणखीन बघशील, तेवढी तुझी पण बघण्याची दृष्टी कदाचित बदलेल, किंवा हो. तुला वेगळे अनुभव येतील चांगले चांगले. खूप छान वाटलं मला तुझ्याशी बोलून, आणि जे काही बेत असतील तुझे त्याच्यासाठी येस. पूर्वक आमच्या अभिव्यक्ती वाहिनीतर्फे आणि सगळ्यांतर्फे शुभेच्छा. थँक्यू सो मच, आणि थँक्यू सो मच मला हे अपॉर्च्युनिटी म्हणजे इंटरव्ह्यू घेणं किंवा संभाषण करणं तुमच्यासोबत, हा एक मोठा चान्स मिळाला. सो त्याच्यासाठी खरंच छान वाटलं मला.